उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांच्या अभिनंदनासाठी भेट घेतल्याची माहिती। मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, 7 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी। कुर्ला एलबीएस रोडवरची घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर। अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरे याला पोलिसांकडून अटक। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। फोरेन्सिक नंतर आरटीओ कडूनही बसची पाहणी। फक्त 10 दिवसांच्या अनुभवावरती संजय मोरेला बेस्ट बस चालवायला कशी दिली? अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराचीही होणार चौकशी। बसमध्ये बिघाड नसल्याचा बस निर्मात्या कंपनीचा दावा। ईव्हीएमवर संशय असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिल्लीमध्ये शरद पवारांच्या भेटीला। कोर्टात जाण्यासंबंधी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा सल्ला घेणार। ईव्हीएमच्या समर्थनार्थ मार्केटवाडीमध्ये जाहीर सभा। शरद पवारांच्या ईव्हीएम विरोधी सभेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न। पडळकर आणि खोतांची उपस्थिती। बांगलादेशमधल्या हिंदू अत्याचारांच्या विरोधामध्ये आज राज्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराज उपस्थित। नाशिक आणि रत्नागिरीतही मोर्चाला मोठा प्रतिसाद। बेळगाव केंद्रशासित करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं अमित शहा यांना पत्र। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या। मारेकरी अजूनही अज्ञातच। शोधासाठी पोलिसांची 8 पथकं तयार। अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये फक्त बनावट औषधच नाही तर पुरवठादार कंपन्याही बनावट। स्वारातीला औषधं देणाऱ्या तब्बल 5 कंपन्यांकडून 11 जिल्ह्यातल्या सरकारी दवाखान्यांना पुरवली जातात बनावट औषधं। लोकांना मोफत धान्य वाटप करणं हा उपाय नाही। रोजगाराच्या संधी निर्माण करा। सुप्रीम कोर्टाचा केंद्राला आदेश, सूचना। ॲडलेड कसोटीमध्ये गैरवर्तन करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामन्याच्या मानधनामध्ये 20% कपातीचा दंड। ट्रेव्हिस हेडला मात्र दंड न करता नुसतीच कान उघाडणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।